आईला कोणाला विचारावं हा या बायला विचारून पाहू ना का हो मॅडम हा बोला ना. हे शिरपतराव कुठं राहते माहिती तुम्हाला शिरपतराव हा हे काय इथे बाजूला हे गुलाबी रंग लावलाय ते घर. अच्छा ते पुढचं का हा ते पुढचं बरं बरं डाव्या साईडचं काही काम होतं का? हा थोडं काम होतं बाहेर राहता ना ते आम्ही परदेशामध्ये दुबईला हो का? हा. परदेशातून आले तुम्ही? हा 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 हो बापरे. काय कपडे पण वाटत नाही का नाही वाटतं तुम्हाला पाहून वाटलं मला. वाटलं ना हा तुम्ही काय करते असं मी काय झाडू मारते घरातच राहते मी. हा का हा नाही सगळे घरातच राहते ना म्हणजे जॉब नाही करत मी घर असं म्हणजे घरीच राहते का शिक्षण व्हायले का झाले ना 12वी झाली माझी. हा का काय नाव काय तुमचं आलं माझं सोना. सोना आहे का हा. एक काम करा ना काय? शिक्षण किती होईल 12 होईल का हा तुम्ही ना तुमचा नंबर देऊन ठेवा माझा नंबर का? हा म्हणजे असं कधी मध्ये जर आलं ना तर मला तुम्हाला फोन करता येईल तुमच्या लायक जर काही काम भेटलं ना तर तुम्हाला माझ्या भावाला पण बघा बर का तो काय शिकेल तो पण 12वी झालेला आहे भाऊ हा माझा. का हा मग त्याला म्हणा अजून शिका अजून शिक शिकतोय तो हा अजून जास्त जर शिकला ना मला फायदा होतो माहिती का हो का? हो त्याला म्हणा असं इंजिनिअरिंग कर MBA कर असं भारी भारी शिक्षण घे म्हणा हा हा या ना चहा वगैरे घेता. नाही चहा नका कसं आहे ना माझ्याकडे अहो तुम्ही एवढं लांबून आलेले थकून गेले असणार. काय झालं माहिती का विमानातून उतरलो हा त्याच्यानंतर डायरेक्ट ट्रेन मध्ये बसलो तिथून लगेच गाडीत बसलो इथं उतरलो तर काच काही नुसतं गल्ल्याच फिरावं लागू राहिलं अहो हे आमचं गाव असंच आहे गल्ल्या गल्ल्याच आहे सगळं. बरं ती गाडी मध्ये ये ना मी छोट्या छोट्या गल्ल्या नाही ना गाडी बी घुसत नाही ते सायकल येते फक्त. हा ना हा हा नाही पण सायकल कोण देणार आपल्याला बरं या ना तुम्हाला भूक लागली असं काही नाही चहा काही नाश्ता नाही ते काही नाही हा ते नंबर हा नंबर घ्या ना मी डायल नंबर करून द्यायचा हा देते. टाईप करायच्या मध्ये हा घ्या सोना नाव आहे माझं. सोना आहे का हा. बरं मी सेव्ह करून घेतो हा कॉल करा बर का नक्की हा तेवढं. तुम्हाला कॉल करेल हा कामाचं बघा तेवढं हा, पण. तुम्हाला सांगेल मी तुम्ही मला ना असं मेसेज करायचा म्हणजे ते कसं असं मेसेज आला का माणसाची आठवणीत राहत तुम्ही मला मिस कॉल करा म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे येईल. थांबा लगेच मारतो मिस कॉल काय हा 2 नंबर बघ माझ्याकडे एक इथला आणि एक दुबईचा आहे एक दुबईला पण नेटवर्क लागेल का इथून? नाही तो वेगळा नंबर आहे तो वेगळा आहे का? पण फोन लागल लागेल ना तुम्ही ना व्हॉट्सअपवरून करायचा व्हॉट्सअपवरून. पैसे नाही पडते मग त्याच्यावर नाही का? हा आला मिस कॉल आला असेल पा तुमच्या हा आला पुढे फोन फोन घरात आहे ना माझा. हा का बरं बरं चला खूप खूप धन्यवाद बरं तुम्ही सांगितलं चालेल. जातो आता मी आज जाऊन तिकडे बोलायचं त्या हा इकडे डाव्या साईडला. बरं 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 चालेल हा भाई दुबईचा माणूस मी पण दुबईला जाईल माझ्या भावाला घेऊन. काय दुबई मी फक्त टीव्ही मध्येच बघितली असं तर रिअल मध्ये बघितलीच नाही. बस झालं झाडू मारून आता जाते घरात तिकडं. हाय कोणी अहो मध्ये कोणी आहे का या ना बाहेर या ना शिरपतरावच गारे ने हो अच्छा तुम्ही मी बायको आहे त्यांची. हा या तुमच्याशीच काम होतं माझ्याशी हा तुमचंच काम होतं ठीक आहेत ना ते? हा मस्त आहे तुम्हाला ओळखलं तुम्ही मला हा, नाही आता बऱ्याच दिवसात. आम्ही सोबतच आहे ना हो का? हा. त्यांची तब्येत पाणी वगैरे ठीक आहे ना? मस्त आहे थोडं काम जास्त राहतं आता काय माहिती का हा शिपाई माणूस म्हणलं तर धावपळ राहते ना नाही म्हणजे ते असं तुम्ही असे अचानक आलात ना एवढ्या दिवसानंतर हा. त्यामुळे असं. हा बरं काही तुम्हाला काय अडचण बिडचण काही अडचण काय नाही पण त्यांनी मला काही फोन बी नाही केला. मी फोन विचारू का त्यांना? फोन करताय फोन नाही येणार त्यांचा दिवसा नाही लावते ते फोन नाही का? दिवसा बंदी ना आम्हाला फोन जमा होऊन जाते दिवसा फोन जमा होऊन जाते डायरेक्ट फोनला हातच लावायचे नाही ते कसं झालं माहिती आपण त्यांनी संध्याकाळी तरी मला फोन करून सांगितलं असतं ना की मित्र येणार आहे म्हणजे जेवण बिवण बनवलं असतं ना मी. जाऊ द्या पाणी, चाय, पाणी वगैरे? बस अहो सगळं घेऊन आलोय मी बसा घेऊन आलात का? हा काय झालं माहिती का आता हा तू आहे आपलं काम करतो लय गरीब माणूस स्वभाव इतका भारी ना हा कोणी इकडून कोणी यावा शिरपतराव कोणी यावा शिरपतराव हो हो ते काय म्हणे साहेब तुम्ही घरी चाललेच आहे ना हा तर माझ्या घरी चक्कर मारा नाही नाही ते तसे खूप चांगले आहेत. त्यांनी अजून लग्नानंतर मला एक बोट पण लावलं नाही कधीच नाही. नाही खूप म्हणजे असं मारलं नाही हो कधी. म्हणलं का हातच लावणार नाही 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 तसं नाही. खूप स्वभावाला चांगले आहेत ते खरंच. बरं आपलं लय लय मस्त चालू आहे पण कसं आहे माहिती का आता तो बिचारा म्हणला त्याचा शब्द आपल्याला टाळता येत नाही बरोबर आहे. हा नाही तर लय पगार आपल्याला तुम्ही काय नियोजनने आला तिथे? नियोजन म्हणजे सांगितलं म्हणून आलो बाकी नाही काही माझं काही डोकंच चालत नाहीये. नाही डोकं चालू बी नका बरं का अजिबात डोकं चालू नका तुम्हाला जर काही पैशा पाण्याची काय अडचण असली ना ते फक्त मला सांगा हो का? 3-4 लाख रुपये पेमेंट आहे मला काय बोलताय? महिन्याला 10-15 लाख रुपये आहे ना इकडे तिकडे कंपनीची कमाई होऊन जाते. हो का? पैसा लय पैसा अहो पैसा इतका मोकार झाला ना मला असं वाटतं हा पैसा खर्च कसा करा
काय बोलताय? हा 4 बंगले घेऊन ठेवले. काय? हो 4 बंगले घेऊन ठेवले. आम्ही आत्ताच हे नवीन बांधलंय, अजून आतलं काम बाकी आहे. काय काम करायचं? तुम्हाला पेमेंट नाही एवढं, शिपाई माणसाला एवढं पेमेंट नाही राहत. हा, पण आता लग्न झालं तेव्हा शिपाईच होते, तर आता त्याला नाही बोलून कसं हो चालेल? माझं अजून लग्न बी झालं नाही. नाही हा लग्न बी झालं माझं. हा, नाही तसे तुम्ही रुबाबदार आहात. नाही लग्न कसं आहे माहिती का, मला दुबईचीच पोरगी करायची, शिकेल पोरगी करायची, शिकेल. दुबईची? हम्म. वा वा वा. हा, मग त्याच्यामुळे आपण भले लेट पण थेट. बरं बरं बरं. आता तुम्ही दुबईवरून आलात का? हो दुबई म्हणजे कसं आहे माहिती का, फक्त पैशाची बॅग घेऊन आलो, बाकी गाडीत पडेल नाही. तुमच्याकडे रस्ता नाही ना, गाडीत नाही इकडं, गाडी लावली बाहेर. हा हा, इथून नाही येत याचे गाडी. फक्त पैसे 10-15 लाख रुपये सुट्टे पडेल. 10-15 हा लाख? सुट्टे पडेल होते एक्स्ट्रा. हा तर मग ते कसं आहे म्हणलं, मग तिथे गाडीत ठेवले ना, गाडी ड्रायव्हर काय सांगा 2-4 बंडल काढले, ते कुठे लक्षात येणार आहे? हो, मी मोजीत आजकाल नाही. कुणावर विश्वास ठेवायचा? नाही, पैसे मोजीत नाही. बरं बरं. हा पैसे अजिबात मोजीत नाही त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर ना फोन पेवर पैसे आहे, पैशाचं काय टेन्शनच नाही. मग तुम्ही काय ना आम्हाला मदत करू शकता नाही का? अहो तुम्हाला मदत आहे ना. कसं आहे माहिती का, मला कसं आहे, मला मनोरंजन झालं पाहिजे माझं थोडंसं. टीव्ही आहे आमच्याकडे. तसं नाही, बस बस. टीव्ही आहे की आमच्याकडे, आणि त्यांनी केबल पण लावून दिलं मला. एकटे असते ना घरात. ते नाही बसा ना बसा नाही, एकदम मनोरंजन. मनोरंजन तेच आहे ना. काय माहिती का, बसा बसा. हा, कसं आहे, आम्ही तिकडे जातो ना, मला बाया पाहायला पण नाही भेटते, म्हणजे बाई माणसं दर्शनच नाही. त्याच्यानंतर आहे ना माझं लग्न नाही होईल. आम्ही ते खेड्यातली लोक ना, त्याच्यामुळे. माझं ना लग्न नाही झालेलं ना, मला कसं आहे. करायचं की लग्न? नाही तुम्हाला बोललो ना मी, पाहिलं तर मुलगी अशी भारी पाहिजे, एकदम भारी, 1 नंबर पोरगी. कसं आहे, तुम्हाला असं माझा मुद्दाच लक्षात नाही राहिला. तुम्हाला मी पैसे देतो ना. द्या की मग. हा देतो तुम्हाला पैसे. पिशवी आणू का? नाही फोन पे टाकतो ना, फोन घेऊन या तुम्ही, फोन पे मध्ये पैसे टाकतो. पण कसं आहे माहिती का, ते पैशानं मला तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार मला? हे बघा, तुम्ही जर मला पैसे दिलेत ना, सगळ्यात पहिले जाऊन चांगलं मांडी बिंडी कापून मी मटण घेऊन येईल बघा. मग माझी मांडी नका कापू. अहो मटण म्हणजे बोकडाचं. हा बोकडाचं मटण येईल. आणि तुम्ही जर काही घेत असेल तर ऍक्च्युली यांनी कधी घेतली नाही ना, तर दारू बिरू एखादी तुम्हाला सांगेल कुठलं तरी पोराला आणायला तुम्हाला. बरं काय हरकत नाही. तुम्हाला चांगलं मस्त असं गावरान पद्धतीचं जेवण घालू शकते मी. मला त्याच्यात बी एवढा आनंद नाही, मला दुसरा आनंद पाहिजे. नाही मला कसं आहे माहिती का, मला आता डायरेक्ट बोलू का, खायला पैसे नाही नाही, बोला बोला बोला. मी पैसे देणारच आहात ना, तुम्ही बोला बोला. मला कसं आहे माहिती का, मला बायकोचा आनंद भेटला पाहिजे. बायकोचा? म्हणजे बायकोचं सुख द्या तुम्ही मला. पैसे देतो मी तुम्हाला. मी? हा अहो मग तुम्ही बायको करून सुख घ्या की. बायको नंतर कराल मी. म्हणजे कसं आहे माहिती का, लग्नाच्या पहिले मला कळाल ना बायकोचा आनंद कसं. आता आपण हो, पण असं कधी झालं नाही ना आतापर्यंत. मग माझं काहीच नाही, मला काही एवढी कल्पना नाही त्या गोष्टीची. तुम्ही पैसे देतो ना, 2 लाख देतो. 2 लाख? हा आमचा 6 लाखाचा खर्च आहे. परत टप्प्याटप्प्याने देईल तुम्हाला. आहे तसे माझ्याकडं बरं का, पैसे आहे. पण नक्की आहेत ना? हो पैसे. तुम्हाला काय विश्वास नाही? नाही नाही, आहे विश्वास आहे, विश्वास आहे. खोलून दाखवला नाही. नाही विश्वास आहे मला, विश्वास. मी 10-15 लाख सुट्टे म्हणलो मी. बंडल आहे ना, बंडल राहते ना मोठमोठे, हा 50-50 लाखाचे. हा, हे कसे मोकळे पैसे होते, मग ते सुट्टे म्हणतो, त्याला सुट्टे म्हणतो तुम्ही. पण असं जास्त ओळखत नाही तुम्हाला, आणि असं काही करायचं म्हणजे. पैसे देतोय ना, पैसे देतोय ना. तुम्हाला विश्वास नाही ना, 50,000 ॲडव्हान्स फोन पेमेंट टाकून देतो. फोन आतमध्ये आहे माझा. असं तुमचा नंबर टाका त्याच्यामध्ये. हा टाकला 50,000 गेले. आहे ना पैसे, बॅलन्स पाहिजे. बॅलन्स हो हो हो. किती बॅलन्स पाहिलं? 35 लाख रुपये. बॅलन्सला काय टेन्शनच नाही, त्यामुळे पैसे देते ना आपल्याकडे. मी काय बोलते, पण तुम्ही श्रीपतला नाही बोलणार ना? कशाला बोलेल मी बोलेल कशाला? ह्या कानाची त्या कानाला खबर लागणार नाही. मला काय, आपलं काम झालं, तुम्हाला पैसे भेटले, तुम्हाला काय पाहिजे बाकीचं? पण पैसे सगळे देणार ना तुम्ही? हा पैसे. पुरे चला मग. चालायचं मध्ये बुटं काढू की तस. हा काढा काढा. चला मध्ये या. लय आनंद झाला मला माहिती का. हो ना, लवकरच बाहेर या पण. हा या. भारी वाटलं बरं का, अंग असं मोकळं झालं. हा, बॅग ठेवलीत ना आतमध्ये? हा ते राहू दे, तेवढे तुम्हाला राहू दे आता. काय अहो तुम्ही मला एवढा आनंद दिला, काय माहिती का, आता आपल्याला काही टेन्शन नाही. पैसे तुम्हाला बोललो ना, पैसे ते तेवढे. बाकीचे पैसे कोणचे? 15 लाख आहे त्याच्यात बँकमध्ये.
15 लाख आहे त्याच्यात पडले. तुम्ही एवढे पैसे दिलेत राजा मला? आता तुम्ही 15 लाखाचं कामच केलं ना. हा, मी ते तर पण म्हणतो तुम्हाला 20 लाख दिले ना तरी ते कमीच आहे. आहे. हो का? एवढं तुम्ही भारी काम केलं माझं. परत कधी याल मग? तुम्ही घाबरत नका आता. दरवेळेस सुट्टी आलो 4 महिन्याला सगळ्यात पहिले इकडे येत जाईल. ठीक आहे या तुम्ही. आता असं करा, बॅग बी राहू दे, फक्त कोणाला सांगू नका. ते नवऱ्याला बोलू नका माझ्या. त्याला कशाला बोलतो मी? अशी पाहिजे त्याची काही हिंमत होईल विचारायची मला. ठीक आहे ठीक आहे या. येऊ का मग? जायच्या वेळेस कोणी लागलं असतं. मी नंबर तुम्ही ठेवला ना तू, फोन पेचा नंबर तो सेव्ह करून घेतला मी. ठीक आहे ठीक आहे येतो या. बोलू नका तेवढं. नाही नाही सांगणार नाही. 15 लाखाची बॅग ठेवले. आज तर कुठल्या दिशेने सूर्य उगवला मला काही समजत नाही. पहिले बघून घेते काय करू राहिली काय माहिती. चंपा, हाय चंपा. बाईला आवाजही जात नाही काय माहिती. अगं लादी पुसली ना, ते फॅन बंद करत होते. अगं लादी पुसली काय काम चालू झाले तुझे काय माहिती सारखे. मग आता काय करीत करायचं? होती? एवढी नटून थोडून बसली कुठं चालली. अगं कसलं नटून ठटून सांगितलं तुला लादी पुसली म्हणून. एक काम कर ना, माझं एक काम होतं. काय ग? मला 1000 रुपये दे ना वसने. तू त्या दिवशी पण 2000 रुपये घेऊन दिले लगेच दिले दुसऱ्या दिवशी. अगं पण माझ्या नवऱ्याला कुठे तुला 5000 लागले मागच्या आठवड्यात दिले नाही का मी. अगं पण तुला माहिती आहे माझा शिपाई नवरा, त्याला कुठे एवढा जास्त पगार आहे. हा बाया कधी मध्ये लागले. तू तर किती वेळा 10 वेळा मागितले, मी तर 2च वेळा मागितले तरी तू अशी करते बाई. बाय बाय. मग तुला गरज लागल्यावर नाही ग, तशी पण तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. मग अशी करते लोकच. मग बेस्ट फ्रेंडला म्हणते का असं तसं. 1000 रुपये तर मागितले, कुठं 10,000 मागितले. 500 देऊ काय? जाऊ दे मग नको. नाही, नाही, 1000चं काम आहे, मग 1000 देत असेल तर दे बाई. बाई मी देते. तुला ना लय नाक तुझ्या राखावर खरंच. एवढं लगेच नाक तुझं लाल होतं. बरं दे ना मग आता पटकन. मला जरा द्यायची एकाला हा का? अर्जंट. देते हा. तू थांब इथे. आणवाय लवकर. हा आलीच मी. अगं बाई आण ना लवकर. आता काय बॅग मध्ये पैसे ठेवले काय? पैसे कुठे गेले? पैसे कुठे गेले? आता तुझ्या बॅग मधले पैसे तुला माहित नाही का कुठे गेले आणि काय गेले? अशी बॅग मध्ये पैसे ठेवती. अगं हा पैसे ठेवले होते, याच्यामध्येच होते पैसे. हे कपडे कोणाचे? भाऊजी तिथं कपडे नाही असे नाही घालते ना भाऊजी कपडे. तुला याच्यात दिसतात का कशात पैसे? हा नाही. आहेत का? मला एक सांग, हे कपडे कोणाचे असे? हा हे भाऊजीचे कपडे नाही ना? नाही 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 नाही. ते त्यांना नवीन शिवले होते पण त्याच्या नवीन नोटा भाऊजीने मी आजपर्यंत असे कपडे घालेल पाहिले नाही. नाही का? नेमकं काय गोंधळ तुझा? अगं मला पैसे दे. अगं पैसे नाही ह्याच्यामध्येच होते पण ते आता मला भेटत नाही येत. आता मला लक्षात येत नाही की पैसे नक्की ठेवले कुठं ते. जाऊ दे मग. तू संध्याकाळी येशील? संध्याकाळी ये ना, मी देते. काय तू पण अशी करती. आता जाते मग इकडून घेते. पण मला एक कपडे भाऊजीचे नाही वाटू राहिली ग. नेमकं झालं काय गोंधळ याच्यात? कसं अगं काय नाही ग बाई, जा ना तू. काय किती विचारतेस मला. जा जा, मी तुला फोन करते तुला. हा फोन करते. आता लागत होते ना, पाय ना घरात. अगं नाहीये ग, माझ्याकडे फोन पे वगैरे तुला केलं नसतं की मी. मला सांग बघू. जाऊन दे, मरू दे, काय नको. फोन पे मला कॅश लागती. हा हा जा. काय बाई कधी नवत मागावं तर याच हिचं. अरे माझ्या तर गुगल पेला तर काहीच नाही येत. मेसेज 50,000चा आणि गुगल पेवरती फक्त 1,000 रुपये. म्हणजे हा फेक मेसेज आहे फक्त. अरे देवा, काय केलं मी? पैशाच्या नादी लागून त्याला मी छी. मला घाण पण वाटतं बोलायला. 100 रुपयाची बॅग ठेवून गेलाय. काय करू मी आता? माझं तर काही डोकं चालत नाही यार. चंपा, ए चंपा, चंपा. अगं बरे आहात ना? एकदम मजेत. हे केस बीस काय ट्रेन मध्ये उंबऱ्यात बसलो आलो. उंबऱ्यात इडून उमऱ्यात? अहो मग फणी जवळ बाळगायची ना केस काय विचारायला. पण तू माही नाही बॅग होती.
ती बॅग मित्राकडे दिली आणि मग ते काय झालं सगळं त्याच्यामध्ये गेलं. बरं माझा एक मित्र आलता का मित्र नाही काय आठवत त्यानं नाही मला. कपडे दिले त्याच्या मी धुवायला पुढं म्हणलं कपडे धुवायला सांग मी मागून येतो येऊन राहिली. हा हा आलेला एक असा आलेला एक मित्र आलेला एक. हा का हा 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 तेच म्हणलं आलता का घरी. आलेला आलेला ते केस पहिले नीट करत ते कसे कोंबड्यासारखे दिसायला लागले. तो आहे ना शिपाई आमचा कंपनीचा शिपाई साफसफाई करतोय ना काय शिपाई तू. शिपाई हा तो साफसफाई करायचं कामाचं आहे तो तो. असं लय सुटबुटात आला होता. हा हा त्याला पगारापेक्षा त्याचा खर्च जादा राहतोय. नाही हो तो मला बोलला की मोठा साहेब आहे म्हणून मोठ्या पोस्टवर असं नाही नाही पदवी. नाही ते हापी झाडाला साहेबाचे तो काय नाही त्याला किरकोळ पगार आहे त्याचा पगार त्याचं भागत नाही. तो काय करतो घरून धान्य धुणे येतो दुबईला. काय घरून येतो धान्य धुणे दुबईला. घरून हो एवढं लांब घेऊन जातो एवढं लांब घेऊन धान्य. हा मग तिकडे काय धान्य भेटत नाही. माग किती त्याला परवडं का तेवढं. तोय ना घरी याला आलता ना बसता काल एवढं कापडली. हा? तो घरी येत होता ना म्हणलं मग एवढे माझे कपडे बनेल पॅन्टी बिंटी ठेवलं का तू. हा ठेवलेत मी धुवून ठेवलेत. फक्त तेवढंच विचारायचं होतं की तो साहेब आलेले म्हणजे घेऊन ते काय साहेब साहेब नाही तो नाही का. नाही तो फुकट्या 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 आहे तो. कुठल्या बाबतीमध्ये तुला कोणी विकत चहा नाही पित दुसरा आमचा चहा पितो तो. म्हणजे फक्त खाण्याबद्दलच फुकटे आहे का. सगळं कामाला फुकट्या आहे तो. सगळ्या कामाला. हा जेवायला फुकट्या चहा प्यायला फुकट्या पगार घ्यायला फुकट्याच आहे तो. हो का. हा 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 ठीक आहे. येणं त्याला चहा नव्हता गेला ना. नाही अजिबात नाही चाय का मी त्याला पाणी पण दिलं नाही. त्याला उमऱ्याच्या मध्ये सुद्धा येऊन द्यायचा लागेल नाही तो. नाही 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 मी असं काहीच केलं नाही काहीच नाही. म्हणलो नाही तर म्हणलो काय माझ्या आलता का घरात. नाही घरात तो असं काही आलं नाहीये. बस तू काय उठून उठबशा नाही खडत. तो आहे ना चाटा मारतो चाटा. चाटा. हा बाई जर एकटे असते ना एका दोन ऑफर देतो त्याला काय द्या बायांना. एका बाईला त्यानं वरच्यावर फसवलं होतं. वरच्यावर. हा तू कोण आहे ना एका बाईला म्हण मी साहेब आहे ना असं तसं पैशाची बॅग किंवा ताब्यात ठेवतो ना असं करतो तसं करतो माझं लग्न होईल नाही त्याला 3 पोर आहे. काय 3 पोर आहे. तो तर बोलला माझं लग्न झालं नाही म्हणून. हॉटेलवर आणि तो म्हणला की मी दुबईची मुलगी बघणार आहे म्हणून. त्याचं बायको ते सगळे हॉटेलवर आहे. ते पोरं पाणी द्यायला बायको चहा वाटायला आहे. काय बोलताय तुम्ही. मला तर म्हटलं की लग्न झालं नाही दुबईची मुलगी बघणार आहे वगैरे वगैरे असं. लय टाइम तर बसेल नव्हतं नेडा. नाही अजिबात नाही. तेच ते म्हणलं नाही तर मग तो काय असा बसला इथूनच बॅग दिली माझ्या हातात निघून गेला. त्याला कुठं घरामध्ये एंट्री नाही त्याला उमऱ्याच्या बाहेर बसतात. पण मी काय बोलते तुम्हाला एक फोन करायला पण नाही होत का मला. अगं तिकडे रेंज नव्हती हेलिकॉप्टर मध्ये तिला रेंज लागते का. बरं हवा तर रेंज घर म्हणजे फोन आहे ना बाय आमच्या हाताचे बांधल राहते ती महिन्यामध्ये मोकळा आठवती नाही. फोन का ना करायचा तोंडा ना. नाही बरं तू कुणाला ट्रेनमध्ये बसतो ट्रेनमध्ये इतकी गर्दी का एका पाय उभं राहून आली एका पाय. पाय दाबू का तुमची आता काय पाय दाबी ती. बरं तुला किती पैसे अडचणी. हा पैसे किती अडचणी. आता आपल्याला घर बांधायचंय ना 3-4 लाख रुपये लागतील. हा का मग फोन पे मारून आणली तेवढी. काय फोन पे पैसे आहे की टोटल. हा ठीक आहे ते नंतर मारा. चला पहिले आपण जेवण घेऊ. चला तुम्ही लय दमले असेल नाही का. नाही तर काय लोक काय फोकाट माझ्या मारून जातात. नाही असं काही नाही. तुम्ही चला ते चप्पल घेऊन येते मी आतमध्ये. चाल अरे देवा मी हे काय करून बसली. एक फुकट्याला मी घरामध्ये बोलवलं आणि नाही तर केलं. त्याचं ना कधीच चांगलं होणार नाही. साला नीच हलकट मला हात लावून गेला आणि पैसे तर काहीच दिले नाहीत. काय करू. हा चला मी आली चला.